टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना भवनासमोर लागलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर सध्या चर्चेमध्ये आहे। दादरमध्ये हा बॅनर लावण्यात आला आणि कुठेतरी अप्रत्यक्षरित्या राज साहेबांना टोला लगावण्यात आलाय का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत, वरिष्ठ नेते मनसेचे। समाधान सरवणकर यांनी जो बॅनर लावलाय याबद्दल काय म्हणाल? काय बॅनर लावलाय? विचारांचं काय? मला वाटतं सरवणकरांनी विचार या बाबतीत बोलणंच चुकीचं आहे ना। ज्यांचा प्रवास शिवसेना, काँग्रेस, पुन्हा शिवसेना उभाटा आणि मग शिवसेना शिंदे गट हा कशा करता झालाय, कुठल्या विचारांनी झाला याचा त्यांनी पहिला विचार केला पाहिजे। आणि दुसरं, माझा प्रश्न सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे की ह्याच विचारांकरता मागे लागून आपण लोकसभेच्या 2 सभा आमचे तुमचे पुत्र आणि नरेश मस्के यांच्याकरता घ्याव्यात म्हणून तुम्ही राजसाहेबांच्या मागे लागला होतात। त्यामुळे त्यांना विचारा की हे जे काही त्यांनी आता लावलेलं आहे हे त्यांना स्वतःला मान्य आहे का। आणि शेवटी कृतज्ञ आणि कृतघ्न यातला फरक हा प्रत्येकाला कळतो। त्यामुळे मला वाटतं त्यांना स्वतःला कळलं पाहिजे आणि स्वतः राजसाहेब ठाकरे काय बोलले आहेत एवढी वैचारिक पात्रता असली पाहिजे की राजसाहेब कुठल्या विषयावर बोलले होते, कुठल्या विषयाला अनुसरून बोलले होते। एवढी वैचारिक पात्रता असेल तर माणूस अशा प्रकारची होल्डिंग्स लावणार नाही। नक्कीच, पण विधानसभेचा जो पराभव आहे तो कुठेतरी सरवणकर कुटुंबियांच्या जिवारी लागला असं म्हणावं। बघा, तर त्यांच्या जिवारी लागला असेल तर अशा प्रकारे होल्डिंग लावून त्यांनी काही शांतता होत नाही ना। त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे। पराभव झाला असेल तर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की आपला प्रवास कसा आहे राजकीय, हे काही मी सांगण्याची आवश्यकता नाहीये। अशा प्रकारची होल्डिंग लावून स्वतःच हसूच होतं। लक्षात ठेवा, लोक तुमची किंमत करतात, आमच्या पक्षाची नाही। विषय आणि आशय आणि अर्थ हा पहिला लक्षात आला असेल तर कुठलीही व्यक्ती अशा प्रकारचं होर्डिंग लावणार नाही। पण यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की आता त्या पुढे जाऊन ते म्हणतात की माझ्या वडिलांचं कर्तृत्व होतं म्हणून मी नगरसेवक तरी झालो। तुमच्या वडिलांचं कर्तृत्व काय? तुम्ही हारलात या ठिकाणाहून, टीका केली त्यांनी अमित ठाकरेंवर। मला वाटतं वयाच्या 37व्या वर्षी राजसाहेबांनी स्वतःचा पक्ष काढलाय। 13 पेक्षा जास्ती आमदार आले होते, नगरसेवक होते, महापौर होते, विरोधी पक्ष नेता होते। कळलं का तुम्हाला? तोंड दिलंय म्हणून टीका करायची नसते, आलं का लक्षात? आणि तुम्ही वडिलांच्या जीवावर नगरसेवक झाला असाल। राजसाहेबांनी स्वतःच्या जीवावर पक्ष उभा केलेला आहे आणि त्याच्यामधनं त्यांचे सुपुत्र उभे राहिलेले होते। राजकारण म्हटलं की चढ उतारे येत असतातच, परंतु स्वतःच्या जीवावर पक्ष काढलेला आहे। कळलं का? दुसऱ्या पक्षातनं बेडुकुड्या मारून 3-3 पक्ष बदललेले नाहीयेत। हेच मला या निमित्ताने ते मला सांगायचं आहे। का ती त्यांनी केली ती म्हणजे हिंदूंच्या विरोधातली जो भूमिका घेईल त्याबद्दल शिवसेना अशाच पद्धतीने आक्रमक होईल, आम्ही आक्रमक होऊ अशी भूमिका समाधान सरवणकर घेतात, ही पटते का? मला वाटतं त्यांनी आधी त्यांच्या अध्यक्षांना प्रश्न विचारावा की राजसाहेब ठाकरेंची भूमिका ही हिंदूंच्या विरोधी आहे का। आणि लोकसभेलाही मला वाटतं राजसाहेबांनी सन्मान्य मोदी साहेबांबरोबर प्रचार केला होता आणि कट्टर आणि कडवट हिंदुत्व स्वीकारल्यामुळेच आणि असल्यामुळेच त्यांना सन्मान भाजपनी बोलवलं होतं मला वाटतं, किंवा एकत्र प्रचार केला होता। एवढी तरी त्यांना कळायला पाहिजे या माध्यमातून। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।